नाशिक मनपाने केली मिळकत करार 2% वाढ। नाशिक महानगरपालिकेचा 3053 कोटींचा अर्थसंकल्प स्थायीच्या विशेष बैठकीत सादर। नाशिक महानगरपालिकेच्या चालू वर्षीय अर्थसंकल्पामध्ये 3053 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला। यामध्ये स्वच्छता कर, जल लाभ कर यात 1% आणि मिळकत करात 2% वाढ करण्यात आली असून मनपाच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी मनपाच्या मालकीची शॉपिंग सेंटर, पार्किंग आदींद्वारे प्रयत्न असल्याचे नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी सांगितले। आगामी संस्थांचा निमित्ताने मोठी आणि महत्त्वाची कामे शहराला जी पुढील 10 ते 15 वर्षात अधिक चांगल्या रीतीने उपयोगी होतील अशा कामांना प्राधान्य देऊन ती अग्रक्रमाने पूर्ण केली जाणार आहेत। नवीन रस्ते, जलवाहिनी, ड्रेनेज या महत्त्वपूर्ण कामांबरोबरच मनपाच्या मिळकत वाढीसाठी मनपाचे शॉपिंग सेंटर, पे अँड पार्क, तरण तलाव, उद्याने, गोदा पार्किंग मिळकते आउटसोर्सद्वारे देऊन त्याची देखभाल ही व्यवस्थित होईल आणि महापालिकेला देखील उत्पन्न मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत। सन 2024-25च्या मंजूर अर्थसंकल्पानुसार डिसेंबर 2024 पर्यंत 9 कालावधीत प्रत्यक्ष जमा झालेला महसूल व करण्यात आलेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला आहे। तसेच उर्वरित 3 महिन्यांच्या कालावधीत प्राप्त होणारी जमा आणि खर्च गृहीत धरून सन 2024-25चे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे। त्यानुसार 329.26 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह 2618.81 कोटी जमा व 2552.51 कोटी खर्चाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे। तसेच सन 2024-25च्या सुधारित अंदाजपत्रकानुसार अखेरीस 66.30 कोटी शिल्लक राहणार असल्याचे महापालिकेच्या या अंदाजपत्रकात म्हटले गेले आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।